बी रेडी स्टार्ट. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ येत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली. शेतकरी आणि सरकार यांच्यातील तंटा सोडवण्यासाठी इकडे एक समिती नेमली आणि तिकडे मान यांनी समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे सगळे सुरू असताना शेतकरी आणि सरकार यांच्यातील 9वी फेरीसुद्धा निष्फळ ठरली. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे सरकार आणि विरोधकांसह सामान्य माणसाची दिग्धा मनस्थिती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तिन्ही कायदे मागे घेण्यासाठी भाग कसे पाडायचे आणि त्यासाठी नेमकी कोणती दिशा पकडायची असा प्रश्न विरोधी पक्षांना पडला आहे. तर सरकारसुद्धा न्यायालयाच्या स्थगितीतून बाहेर कसे पडायचे याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा रेटून लावण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे डिजिटल राहणार आहे. अर्थात अर्थसंकल्पाची प्रत छापली जाणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे भाषणसुद्धा नाही. ही बाब तेलाच्या उकळत्या कढईत पाणी शिंपडण्यासारखी आहे. यामुळे राडा होण्याची प्रबळ शक्यता आहे आणि राडा झाला तर हा अर्थसंकल्प चर्चेवाचून पारित होण्याची शक्यता आहे. परिच्छेद तसे बघितले तर अर्थसंकल्प चर्चेवाचून पारित होण्याची ही पहिलीच वेळ नसेल. यापूर्वीसुद्धा असे झाले आहे. लोकसभेत बहुमत असेल तर सरकारला सहजपणे अर्थसंकल्प पारित करून घेता येतो आणि राज्यसभेत बहुमत नसले तरी फारसा फरक पडत नाही. कारण राज्यसभेत बजेट पारित होणे गरजेचे नसते. राज्यसभा त्यावर फक्त विचार करू शकते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना कॉल करून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एकजुटीने लढा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा यांच्याशी संपर्क साधला. या सर्व नेत्यांच्या मते शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा हा कायद्यात्मक नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राच्या विकासाशी संबंधित आहे आणि याचा घटनात्मक संबंध राज्यांच्या विशिष्ट अधिकारांशी संबंधित आहे. संपूर्ण देशात शरद पवार हे कृषीतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. हे काही नव्याने सांगण्याची गरज येथे नक्कीच नाही. परिच्छेद माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये पवार कृषीमंत्री होते. पवार यांच्या कृषी मंत्रिपदाच्या 10 वर्षांच्या काळात
शेतकऱ्यांचे एकही आंदोलन झाले नव्हते, कारण शरद पवार प्रत्येक राज्याच्या कृषीमंत्र्याशी चर्चा करून कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न करायचे, म्हणून एकही आंदोलन झाले नाही. केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरुद्ध शेतकरी आंदोलनाबाबत खलिस्तानी शब्दाचा प्रयोग करण्यावर पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चेची 9वी फेरीसुद्धा निष्फळ ठरली. गेल्या 50 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान करण्याच्या मुद्द्यावर काथाकुट्ट सुरू आहे, परंतु अद्याप तोडगा निघताना दिसत नाही. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी तंबू ठोकून बसले आहेत. कायदे रद्द होत नाही तोपर्यंत तेथून हलणार नसल्याचा पण त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने कृषी मालाची विक्री, कृषी दर आणि मालाची साठवणूक करण्याच्या मुद्द्यावर कायदे बनविले आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल असा सरकारचा दावा आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने यावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र पुढे काय असा प्रश्न कायम आहे. परिच्छेद सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाला शेतकऱ्यांची भावना आधीच कशी लक्षात आली नाही. अकाली दलाने सुरुवातीला या कायद्यांना पाठिंबा दर्शविला होता, मात्र शेतकरी रस्त्यावर उतरताच अकाली दलाचे डोके ठिकाणावर आले आणि त्यांनी रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात एकाही मोठ्या आंदोलनाचा सामना करावा लागला नाही. 2015 मध्ये गुजरातमधील पटेल समुदायाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन केले होते, परंतु ते लवकरच संपुष्टात आले. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त अमर्त्य सेन पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहेत. याच कारणामुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या सरकारमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपचे दिलीप घोष यांनी अमर्त्य सेन यांच्यावर शांतिनिकेतनमधील विश्व भारताची जागा लाटली असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने यास निवडणुकीचा मुद्दा बनवित सेन यांना बंगालचा गौरव सांगितला आहे. तर कोलकातामध्ये सेन यांच्या समर्थनार्थ एक मोर्चासुद्धा काढला. विश्व भारती विद्यापीठ शांतिनिकेतनच्या नावाने जगभरात प्रख्यात आहे. या विद्यापीठाची स्थापना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या मालकीच्या जागेवर 1921 मध्ये केली होती. विद्यापीठाची स्थापना करण्यात ज्या लोकांनी टागोर यांच्या खांद्याला खांदा लावून योगदान दिले होते, त्यात अमर्त्य सेन यांचे आजोबा क्षितिमोहन सेन यांचाही समावेश होता. रवींद्रनाथ टागोर यांनी जवळपास 125 डिसमिल जागा क्षितिमोहन यांना राहण्यासाठी दिली होती. याच ठिकाणी अमर्त्य सेन यांचा जन्म झाला. तेथेच शिकले आणि मोठे झाले. कालांतराने शिक्षणासाठी आणि कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले. ट्रिनिटी कॉलेजनंतर केम्ब्रिज शिक्षण घेतले व तेथेच स्थायिक झाले. परिच्छेद मात्र या घरात अमर्त्य सेन यांची आई राहायच्या. अधूनमधून मुलगीसुद्धा यायची. अशात विद्यापीठाने परिसरातील बेकायदेशीर रहिवाशांची एक यादी जाहीर केली.
यात अमर्त्य सेन यांचेही नाव आहे. तेथेच वादाची ठिणगी पडली. अमर्त्य सेन यांनी कुलगुरूंसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे सांगितले. शिवाय 9 डिसेंबर रोजी आपण पॅरिसमध्ये होतो आणि लेक्चर देत होतो असेही सेन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. परिच्छेद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालमध्ये आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. बंगालमध्ये भगवी लाट बघायला मिळत आहे. दीदींच्या चेहऱ्यावरचे पाणी पळाले आहे. सगळे काही आलबेल नसतानाही भाजप थोडा अस्वस्थ आहे. कारण भाजपसमोर सर्वात मोठा आणि तोसुद्धा अनुत्तरित यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री पदाला साजेसा असा चेहरा. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार दिसेल असा एकही चेहरा भाजपकडे नाही. यामुळे भाजपने माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांना गळाला लावले होते. मात्र अचानक सौरव गांगुली यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. राज्यपाल ओ.पी. धनखड यांनी इस्पितळाला जाऊन गांगुली यांची भेट घेतली. धनखड यांच्या मते गांगुली आता पूर्णपणे ठणठणीत आहेत. मुळात सौरव गांगुली हे डाव्या पक्षांच्या विचारधारेचे आहेत. त्यामुळे मुलगी नेहमीच भाजप आणि संघाच्या विरोधात उभी असते. शिवाय गांगुली यांना दीदींसोबतही काही वाकडे घ्यायचे नाही. अशात त्यांची तब्येत बिघडल्यामुळे भाजपच्या स्वप्नावर विरझण पडले आहे. यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. बी रेडी? स्टार्ट.